केदार, काय काव्या, तुला काही हवंय का? काही नाही अरे, थँक्यू म्हणायचं होतं. अगं ठीक आहे, त्यात काय एवढं. नाही, तू खरंच खूप चांगला आहेस. म्हणजे एवढा मोठा विषय झाला तरी तू वाढू दिला नाहीस, कोणाला काही सांगितलं नाहीस. यू आर सो स्वीट केदार. थँक्यू. एक सांगू, म्हणजे तारिणीचं एरवी एवढं लेक्चर देत असते, पण आज ती एक गोष्ट करेक्ट बोलली. पार्टनर निवडताना पूर्ण विचार करूनच निवडायला हवा. बघणार आहे राहुल कसा निघाला. अगं इट्स ओके, होतात माणसांकडनं चुका. ठीक आहे. आय विश माझा बॉयफ्रेंड तुझ्यासारखा असता. हो पण तू खरंच खूप चांगला आहेस केदार, खूप मस्त आहेस तू. थँक्यू सो मच. इट्स ओके काव्या. हा ठीक आहे. अगं होत राहतं माणसांकडनं चुका, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. अगं ठीक आहे. इट्स ओके काव्या, ठीक आहे ठीक आहे. तारिणी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा आहेस? मस्त. मी पण मस्त आहे. छान दिसतोयस. तुझं झालं की थँक्यू. हा ते काल माझ्यासाठी गेलं त्यासाठी थँक्यू. नाही ठीक आहे. आणि बरं जा. छान काढलंय ग हे पण चित्र. तारिणी ताई, हे बघ मी चित्र काढलंय. एक कुटुंब दिवाळी साजरा करत आहे. चांगलं आहे ना? मस्त आहे. अरे पर इसमें सिर्फ बच्चे हैं, फैमिली किधर है? हीच तर माझ्या आश्रमातली फॅमिली आहे. बरोबर आहे ना, त्यांची फॅमिली हीच आहे. कोणी काढलंय हे चित्र? कोणी काढलंय हे चित्र? वो रखमा और कृष्णा ने निकाला. नवीन आली आहेत का ही मुलं? हो. बॉस, अहो ते माझ्या गावची 2 लहान मुलं आहेत ना, त्यांनी काढले. बाप शेतकरी होता. होता म्हणजे? आत्महत्या केली. पण बॉस, खूप शूर मुलं आहेत ती. एवढ्या लहान वयात आपल्या बापाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या माणसाविरुद्ध लढायला आलेत ते. हे काय आले? या पर्ण, या या इकडे. ही आमची रखमा आणि हा कृष्णा. तुम्ही काढले हे चित्र? हो. खूप छान काढलेस. बरं मला सांगा, हे कोण आहे आणि यांनी आपल्यासाठी काय केलंय? हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी आपल्याला मुघलांच्या अत्याचारापासून सोडवला आणि स्वराज्य स्थापन केला. अरे वा, तुम्ही दोघं तर खूप हुशार आहात आणि तुम्हाला महाराजांबद्दल केवढी माहिती आहे. तुमचा खूप विश्वास आहे ना महाराजांवर? हो हो. शाबास. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे ना, आपण आत्ता ज्या महाराष्ट्रात उभे होत ना,
तो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलाय. आपण त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. आणि तुमच्यासारखी हुशार मुलं त्यांचा वारसा पुढे नेतायत ना, हे बघून मला खूप छान वाटलं. मी देवी जगत्तारिणीकडे प्रार्थना करणार आहे की तुम्हाला तुमच्या लढाईमध्ये यश मिळू देत. कारण तुमची लढाई एका सैतानाविरुद्ध नाही, एका विचारसरणी विरुद्ध आहे. आणि ह्याची लाट संपूर्ण महाराष्ट्रात पसरली पाहिजे. ज्या बळीराजामुळे आपल्याला 2 वेळचं खायला मिळतं ना, त्याचा मान व्हायलाच पाहिजे. खरंच ताई? हो. आणि तुमच्यासारखी शूर मुलं या लढाईत आहेत, म्हणजे जीत तर आपलीच होणार आहे, हे नक्की आहे. हो की नाही? ही लढाई फक्त त्यांच्या मदतीची नाहीये. ही लढाई त्यांच्या न्यायाची, प्रतिष्ठेची आणि आत्मसन्मानाची सुद्धा आहे. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा पीक उगवलं जायचं, तेव्हा ते पीक ज्या शेतकऱ्यांनी उगवलंय ना, त्या पिकाचा पहिला घास हे त्या शेतकऱ्याला द्यायचे. आणि आज बघा, त्याच शेतकऱ्याचं कुटुंब उपाशी आहे. कधी कधी तर मला वाटतं ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः खाली यावं आणि ह्या असल्या माणसांना स्वतः सारखंच सरळ करावं. पण तुम्ही घाबरू नका. तुम्ही तुमची लढाई शेवटपर्यंत लढत राहा, जिंकेपर्यंत लढत राहा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. जय शिवाजी. जय शिवाजी. रेखा, बघतीयस ना, निशीच्या सासरच्याने केवढे दागिने दिलेत तिला. हो ना, खूप खुश आहे पोरगी. तू काय घालायचं ठरवलंस? मी काय घालणार? आपल्याकडे कुठे तेवढे दागिने घालायला? हेच काय ते घालायचं. असं काय करतेस? ती युवराजची आई केवढे मोठमोठे दागिने घालून फिरेल, तू काय अशीच फिरणार आहेस? तर खांडेकरांची सोयरीक होती आपली, त्यांच्या तोडीस तोड राहायला नको? हो ग, पण आता काय करायचं? देवाने एवढेच दागिने दिले, समजायचं आणि घालायचं. सोन्याचा भाव ठाऊक आहे का किती आहे? 1.25 लाख तोळे. एवढे पैसे आहेत का आपल्याकडे नवे दागिने करायला? त्यापेक्षा हेच घालेन. घरात सोनं आहे ना, ते देऊ आणि करू नवीन दागिने. सोनं कुठे आहे? वसुधाचे दागिने आहेत ना, ते बोडीत काढू आणि तुला हवं त्या डिझाईनचे दागिने करून घेऊ. ए बाई, ते कसं शक्य आहे? ती तारिणी माहिती आहे ना केवढी आगाऊ आहे. ती देणार आहे मोडायला दागिने? अगं, तिला लहानाचं मोठं आपण केलंय, काहीतरी देणं लागते की नाही? तिच्या सगळ्या गोष्टींवर आपला पण तेवढाच हक्क आहे. तू शांत बस जरा. तू एकच काम कर, ते म्हणजे आईवर लक्ष ठेव. मी बरोबर ते दागिने घेऊन तुझ्या हातात देते की नाही बघ. नक्की? खरंच.